सो नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज पहिल्यांदाच या वर्षी मैदानात पदार्पण केलंय उंबरवाड्याचे इथे आणि जी प्रेक्षणीय लढत आहे भुंगा सोबत दोन आहेत, एक देवा आणि आपल्या समोर आहे गरुडा. गरुडा हा त्यांनी मला वाटतं मागच्या वर्षीच खरेदी केला आणि अचानक मोठी प्रेक्षणीय शर्यत त्यांनी जमवले भुंगा सोबत. तर दादा काय बोलाल या गरुडाची पहिली माहिती द्या. हा गरुडा तुमच्या दावणीला कोणत्या वर्षी आला? बैल हा 2 वर्ष झाले आमच्या दावणीला. हा. आम्ही गेलो होतो जुन्नरवरून खरेदी केला होता आणि जुन्नरवरून खरेदी केला होता बैल. दादा प्रशांत बारवे म्हणून यांच्याकडून खरेदी केला होता बैल. अच्छा, याची कारकिर्दी कशी होती? जशी घेतली तुम्ही? कारकिर्दी म्हणजे सुरुवातीला आम्ही जमून गाड्या करायचो. सुरुवातीला आमची काय एवढा मोठा हे नव्हता, पण त्याच्यानंतर या बैलामध्ये एवढी धमक आहे ना का याने जवळजवळ 6 महिने आम्हाला अशा जमूनच गाड्या केल्या. त्याच्यानंतर एवढा पळण्यामध्ये त्याच्या वेगामध्ये बदल झाला ना का आजपर्यंत आता आमची जवळजवळ 30-35 गुलालं झाली. बैल नाव ठेवूनच पळतोय. अच्छा. हा. आणि पुढच्या पल्ल्याला म्हणजे देवदागडापासून त्याचा जो पल आहे तो वेगाचा शेवट सर्जा आहे ना, तो वेगाचा शेवट गरुडा पण आहे. म्हणजे तुमची ही खरेदी एकदम लाख मोलाची ठरली. लाख म्हणजे मोलाची ठरली. असे वाया गेलेली ना. जिथून त्याचा पल कसा आहे, त्याचा पल कसा आहे? पल म्हणजे देवदागडापासून खाली किती पण अंतर असू दे, पुढच्या पल्ल्याला या बैलाचा पलन आहे ना, आजपर्यंत पुढच्या पल्ल्याला या बादशाला बैल नाही पुरला. आणि आपला जो मैदान आहे तो चढाव जरी असला किंवा उतार जरी असला, चढाव उतार कसाही असू दे, फक्त आम्हाला लांब पल्ल्याचा मैदान असला, शॉर्ट पार्टी पण असली तरी फरक नाही, पण लांब पल्ल्याचा मैदान असला तर आम्ही या बैलावर आसपास कधी जीव घाबरला नाही बैलावर. मग आज हा बैल मागच्या वर्षी तर फुल कारकिर्दीत होता. या वर्षी सुद्धा तुम्ही 15-16 गुलाल बोलण्याप्रमाणे घेतलेले आहेत. सो अचानक तुम्ही भुंगा सोबत शर्यत कशी काय जमली तुमची? व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांचं नाव पडलेलं, आम्हाला आमच्या बैलावर विश्वास होता म्हणून आम्ही ती गाडी विचारली त्यांना. आणि आपला हा गरुडा कोणत्या खांदी पळणार आहे? गरुडा अजून त्या गोष्टी ओपन नाही केल्या आम्ही. जेव्हा बैल मैदानात निघेल तेव्हा समजेल प्रेक्षकांना की कुठल्या खांदी पळणार आहे, कुठल्या रस्त्याने पळणार आहे. आपल्याला पैरा पण दादा सांगणार नाही, बरोबर का? सांगू शकता पैरा? नाही पैरा नाही, एक बैल पुणे. नक्कीच. मग आज कसं वाटतं? आज जे बॅनर पडले, आज 2 बैलांची जास्त चर्चा आहेत, एक भुंगा वर्सेस देवा आणि भुंगा वर्सेस गरुडा. सो आज काय तुमच्या अपेक्षा आहेत? आज बैलांनी गाडी मारून आमचा इज्जत राखावी, बस हीच इच्छा आहे. नक्कीच आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो शर्यत जेव्हा होईल की गरुडा काय पराक्रम करतो, त्याचं पल कसं आहे. आणि जेव्हा याला तुम्ही खरेदी केला होता त्याला काय बघून खरेदी केला होता दादा? काय नाही, त्याचा शरीराचा आकार उकार आणि त्याची तब्येत आणि त्याचा राग होता. राग आता कमी झालाय, त्याचा एक राग बघून आम्ही त्याला खरेदी केला होता त्यावेळी. मग आता तुम्ही जसा भुंगा सोबत, आता भुंगा हा चर्चेत आहे सध्या. मागच्या वर्षी त्यांनी खूप चर्चेत आपल्या मुंबई प्रमाणे घाट सुद्धा गाजवला. तर आपला गरुडाचा काय घाटावरती कसा आहे? गरुडा मागे पेडगावला गेला होता गटाला 2 वेळेस 2 नंबरला गाडी उतारली. ज्यावेळी आम्हाला काही वाचा एवढा अनुभव नाही, तरी पण आम्ही एक हाऊस म्हणून गेलो होतो पावसाळ्यात. मग या वर्षीचा काय विचार आहे तुमचा? या वर्षी बघू ना, नक्की बघायला भेटेल प्रेक्षकांना. आपला बिनजोडचा मैदान तर त्यांनी नक्कीच गाजवलाय. आणि मित्रांनो चला आता आपण यांची थोडीच मुलाखत होते, याच्यानंतर जेव्हा शर्यत होईल हारो किंवा जितो नक्कीच आपण मुलाखत घेऊ तुमची. ते मला या ना, ते मालक सुद्धा आलेले आहे. दादा आपलं नाव सांगा ना. संजय जयराम गायकर. जयराम गायकर. काय बोलाल तुम्ही या नंदीबद्दल? कारण का मी दादांकडनंच ऐकलं की हा नंदी जसा आमच्या दावणीला आला तो पराक्रम करतच आला. मागच्या वर्षी सुद्धा खूप शर्यती जिंकल्या आणि आता या वर्षी सुद्धा 15 शर्यती जिंकल. काय बोलायला तुमच्या दावणीला आल्यापासून? दावणी आल्यापासून एकदम लक्की बैल आहे. कल्याण म्हणजे 1 नंबर बैल आहे. म्हणजे लांब फाटी असेल तसा बैल वेग पकड. मग आज दादांकडनं तर जाणून घेतला, पण त्यांनी सांगितलं की फोनवरती व्हॉट्सअपद्वारे आपली शर्यत ठरली. मग अशी काही भीती वगैरे काय मनात आहे का? काय नाही, आम्हाला आमच्या बैलावर भरोसा आहे. तो बैल पुढे बैल चालू शकते गाडी. मग असेच गरुडा बैल आता जशी भुंगा सोबत असेच मोठमोठे बैलांसोबत शर्यती करेल का? बघायला भेटेल का? हो भेटेल पुन्हा. आणि दादा याची खरेदी कितीला झाली ती माहिती पडेल का? जी खरी आहे ती खरी 35,000 रुपयाला. अरे वा. याला म्हणतात की जी खरेदी आहे मित्रांनो, काय होतं माहितीये, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण खरेदी कोणता बैल करतो ती जर खरी अमाऊंट सांगितली तर दुसरे बैल खरेदी विक्री करताना आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही काय बोलायला याच्याबद्दल? बोल बेटा तू. काय नाही, असंच बनसरला गेलेलो मी बैलाच्या बाजाराला. तिकडून येताना एक आमचा ओळखीचा घाटी होता, त्याच्याकडून घेतला होता तो 35,000 रुपये. आणि दादा मला तरी वाटतं ना, मी या चॅनल मार्फत सांगतो की आपण जी खरेदी जे सांगितली ना आणि आपला बैल पळत असला ना
35 ते 10 लाख सुद्धा द्यायला लोक तयार होतील. तर ती अमाऊंट कधी लपवू नका. मला तरी असं वाटतं जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सांगा. कारण आपला बैल पळतोय ना तर त्याला किंमत आपली भेटेल. काय बोलाल? काय नाही, नक्कीच पळतो तो. तर बघू काय करतो आज. सो नक्कीच so आज तुम्हाला दादा शुभेच्छा. आज गरुडा नक्कीच नाव करेल. भुंगा सुद्धा बैल त्याच ताकदीचा आहे आणि त्याच याचा पल सुद्धा तुम्ही सांगितलं सुट्टीपासून सुतापर्यंत वर असो फाटी उतार असो तो त्याच पल्ल्याने धावतो. सो शुभेच्छा तुम्हाला या शर्यतीसाठी.